हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल लंचिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल लंचिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट घेऊन आलेले बघा NMMCबद्दल. नवी मुंबई महानगरपालिकेसाठी याचा नवीन ग्रुप टायमरची अपडेट आणि एक्झामिनेशनची डेट जी आहे हे डिक्लेअर करण्यात आलेली आहे. ठीक आहे, मी तुम्हाला ज्या प्रकारे आधीही सांगत आलेलं होतं, जेही विद्यार्थी आमच्याशी पर्सनली कम्युनिकेट करत आहे की जुलैच्या मिडमध्ये किंवा ऑगस्टच्या स्टार्टमध्ये मॅक्सिमम आपल्याला हे परीक्षा पाहावयास मिळेल. आणि ह्याची जी एक्झामिनेशन डेट आहे हे आता ऑफिशियली पब्लिश झालेली आहे. 21 आणि 22 जुलै 2026 या दिवशी तुमची परीक्षा राहणार आहे. याबाबतची संपूर्ण अपडेट तुम्हाला समजून सांगते, पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाइमली अपडेट जे आहे हे पाहावयास मिळेल. याबाबतचा जी मी इलेक्ट्रिकलसाठी पर्टिक्युलरली जो सॉर्टेड सिलेबस होता याची जी संपूर्ण PDF मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. जर तुम्हाला नसेल मिळाली तर या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. व्हॉट्सॲप करताना फक्त सिलेबस म्हणून असं मेन्शन नका करू, याच्यावरती नाव आणि NMMC एक्झाम म्हणून सुद्धा मेन्शन करा. ठीक आहे, सोबतच आपल्या कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. आता बघा, रिसेंटली MMRDAची सुद्धा एक्झाम जी आहे TCSनी कंडक्ट करण्यात आली होती, त्याचीसुद्धा PYQ आपण आपल्या नवीन फोल्डरमध्ये अपलोड केलेले आहेत. याचा रेफरन्स मात्र नक्की तुम्ही बघा. आणि जे मराठीचे ई-बुक्स आहेत हे फ्री ई-बुक्स आपण आपल्या स्टडी मटेरियल या फोल्डरमध्ये अपलोड केलेले आहेत. याच्यामध्ये मराठीच्या सेक्शनमध्ये गेले तर तुम्हाला हे ॲडिशनल मराठीचे PYQ सुद्धा पाहायचे आहेत. हे सुद्धा आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. यामधूनच MMRDAला सुद्धा बराच फायदा झालेला होता विद्यार्थ्यांना. त्यासाठी तुम्हाला आजच कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करावं लागेल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ॲप्लिकेशनला सुद्धा डाउनलोड करून ठेवा. टेस्ट सिरीज याची अपडेट होणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज हवी असेल या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. मॅक्सिमम उद्यापर्यंत मी तुम्हाला याची पूर्ण अपडेट देईल. ठीक आहे, याच्या ज्या प्रकारे नवीन अपडेट आलेला आहे ग्रुप टायमरचा, त्याबाबतची संपूर्ण मी अपडेट तुम्हाला देतोच आहे. पण तुम्हाला सांगतोय, अशा प्रकारे आपल्याकडे एक्झामिनेशन पॅटर्न हा पहिले पब्लिश करण्यात आला होता, ज्यामध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकलमध्ये 60 आणि बाकी नॉन टेक्निकल 40. अशा प्रकारे आपल्याकडे 2 आवर्समध्ये कम्प्लिटली 200 क्वेश्चनसाठी फॉर 100 क्वेश्चन हा आपल्याकडे एक्झामिनेशन पॅटर्न होता. ही ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. त्याबाबतचा जो अपडेट आहे आपल्याला ऑफिशियली पब्लिश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सरळ स्ट्रेट अवे जी ऑफिशियल अपडेट आहे त्याबद्दलच तुम्हाला वाचून दाखवते ती. ठीक आहे, ही NMMCची कालच्या तारखेला म्हणजे 1 जुलै 2026ला इव्हनिंगला याची अपडेट आली होती. ठीक आहे, याच्यामध्ये सरळ सेवा भरती 2025-26 याबाबतचं सूचनापत्र म्हणजे नोटिफिकेशन जे आहे ही पब्लिश करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला एक छोट्या गोष्टीची अपडेट देतोय बघा. याच्यामध्ये जो आपल्याकडे आस्थापनेवरील गट अ, ब आणि क मधील जी सरळ सेवेद्वारे ज्या रिक्त पदांवरती पदभरती करण्यात येणार होती. ठीक आहे, त्यासाठी जी 14/12/2025 रोजी आपल्याकडे ऑफिशियल नोटिफिकेशन आली होती. ठीक आहे, न्यूजपेपर्समध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे 20/1/26 ते आपल्याकडे 19/2/26पर्यंतची फॉर्म फिलअपची डेट होती. ठीक आहे, नंतर परत ती एक्सटेंड करण्यात आली होती. ठीक आहे, नंतर परत 15 एप्रिल 2026पर्यंत जी आहे आपल्याकडे फॉर्म फिलअप करण्याची डेट वाढण्यात आली होती. ठीक आहे, त्या एक्झामिनेशनला कन्सिडर करता आपल्याकडे आता ऑफिशियल जी एक्झामिनेशन डेट आहे यात मेन्शन केलेलं आहे की त्या अनुसरून नवी मुंबई महानगरपालिका सरळ सेवा भरती 25-26 गट अ, ब आणि क मधील एकूण 6 संवर्गाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑनलाईन परीक्षा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ बेस्ड क्वेश्चन जे आपल्याकडे 21 जुलै व 22 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहे. ठीक आहे, आता बघा, आपल्याकडे इलेक्ट्रिकलची जर पाहतो म्हटलं तर 22 जुलैला आहे. ठीक आहे, सहाय्यक आयुक्त, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी. ठीक आहे, हे आपल्याकडे 21 तारखेला परीक्षा होईल आणि 22 तारखेला कनिष्ठ अभियंता विद्युत, यांत्रिकी व महापालिका उपसचिवसाठी 22 तारखेला एक्झामिनेशन कंडक्ट करण्यात येणार आहे. ठीक आहे, आता त्याचं हॉल तिकीट कधी येईल? 7 दिवसापूर्वी आपल्याकडे किमान आपल्याकडे हॉल तिकीट येईल आणि एक्झाम सेंटरसुद्धा तुम्हाला जे प्रिफर्ड तुम्ही ऑप्ट केले असेल त्यावरतीच तुम्हाला ते हॉल तिकीटवरती एक्झाम सेंटर मिळतील. ठीक आहे, लक्षात ठेवा, 7 दिवसाआधी तुम्हाला हॉल तिकीट पूर्णपणे डाउनलोड करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये ही पहिली अपडेट होती. दुसरी अपडेट यामध्ये नॉर्मलायझेशनसुद्धा आलेली आहे आणि ही अपडेट आलेली आहे रिगार्डिंग टू द टाईम बाउंड सेक्शन्स इन द MCQ बेस्ड एक्झामिनेशन. ठीक आहे, आता बघा, ही नोटीस पूर्णपणे पहिले तर समजून घ्या, कारण बरेच विद्यार्थ्यांना यामध्ये क्वेरीज असतात. ठीक आहे, इंट्रोडक्शन ऑफ मॅन्डेटरी टाईम बाउंड सेक्शन्स इन MCQ बेस्ड एक्झामिनेशन. राईट, अभि याच्यामध्ये काय झालं की MMRDमध्ये सुद्धा अशाच प्रकारे MCQ बेस्ड म्हणजे टाईम बाउंड सेक्शन जे आपल्याकडे करण्यात आले होते. आता यामध्ये काय म्हटलं आहे बघा, नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन हॅज डिसाइडेड टू इंट्रोड्यूस अ मॅन्डेटरी टाईम बाउंड सेक्शन इन ऑल इट्स MCQ बेस्ड एक्झामिनेशन विच आर कंडक्टेड ऑन अ कम्प्युटर बेस्ड प्लॅटफॉर्म. दिस मेजर हॅज बीन इम्प्लिमेंटेड टू एनहान्स द सिक्युरिटी अँड सॅनिटी ऑफ द एक्झाम कन्सिडरिंग द एमर्जिंग थ्रेट्स ड्युरिंग द एक्झामिनेशन प्रोसेस. ठीक आहे, आता एक्झाममध्ये बरेच सगळे गैरप्रकार होत असतात, त्याला रोखण्यासाठी जे आहे हे आपल्याकडे टाईम बाउंड जे आहे सेक्शनल आपल्याकडे एक्झामिनेशन टेस्ट होणार आहे. ओके, आता यामध्ये काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला समजून सांगतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही सुद्धा कॉन्सेप्ट माहिती राहत नाही. टाईम बाउंड म्हणजे काय, मी सगळ्यात पहिले नोटिफिकेशन वाचून दाखवतो, नंतर कशा प्रकारे तुमचा परीक्षाचा पॅटर्न राहील हे तुम्हाला सांगतोय. तर क्वेश्चन पेपर विल इन द एक्झामिनेशन विल बी डिवायडेड इंटू द मल्टिपल टाईम बाउंड ग्रुप. फॉर एक्झाम्पल, इन नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, इफ देर आर 4 टाईम बाउंड ग्रुप sections which is ABCD in the question paper, each section will have a 25 question and 30 minutes time allotted.
अलॉटेड, म्हणजे प्रत्येकी 25 क्वेश्चनला 30 मिनिटं टाईम अलॉट केला आहे. नंतर कॅन्डिडेट्स विल बी रिस्ट्रिक्टेड फ्रॉम प्रोसिडिंग टू द नेक्स्ट सेक्शन अंटिल दे कंप्लीट द ऑलरेटेड टाईम फॉर द प्रिव्हियस सेक्शन, म्हणजे प्रिव्हियस सेक्शन कंप्लीट होईपर्यंत, त्याचा टाईम कंप्लीट होईपर्यंत नवीन सेक्शनमध्ये तुम्हाला जम्प करता येणार नाही. आणि ॲडिशनली विल नॉट बी एबल टू रिव्ह्यू द क्वेश्चन ऑर मॉडिफाय द रिस्पॉन्सेस फॉर अ सेक्शन आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इट्स अलॉटेड टाईम, म्हणजे एकदा एका सेक्शनला तुम्ही पूर्ण टाईम दिलेला 30 मिनिटं 25 प्रश्न, त्याच्यानंतर त्याला परत रिव्ह्यू करता येणार नाही, मॉडिफाय करता येणार नाही. नंतर क्वेश्चन जे आहे नेक्स्ट सेक्शनचे परत ऑटोमॅटिकली स्टार्ट होईल पहिला सेक्शन संपल्यानंतर, आणि नंतर प्रिव्हियस सेक्शनला परत ॲक्सेस करता येणार आहे. ठीक आहे, हा एक सिंपल एक्झाम पॅटर्न आहे. ओके, त्यानंतर एक थर्ड पॉईंट म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट्स आर गिवन द ऑप्शन टू मार्क एनी क्वेश्चन वेदर अटेम्प्टेड ऑर नॉट फॉर रिव्ह्यू. दॅट मीन्स द कॅन्डिडेट कॅन गो थ्रू दिस मार्क क्वेश्चन इन अ सेक्शन अगेन्स्ट बिफोर द अलॉटेड टाईम फॉर दॅट सेक्शन एंड, म्हणजे त्या सेक्शनमध्ये 30 मिनिटं दिलेलं आहे, 25 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, त्या 25 प्रश्नामध्ये तुम्ही रिव्ह्यू करू शकता प्रत्येक प्रश्न, पण एका सेक्शनमधले संपलेले प्रश्न त्यानंतर दुसरा सेक्शन जर ओपन सुरू झाला, तिथे दुसरं नेक्स्ट 30 मिनिट सुरू झाले, त्यानंतर प्रिव्हियस आपल्याला ओपन करताना नाही. हा सिंपल लॉजिक आहे याच्यामध्ये. ठीक आहे, इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द क्वेश्चन्स मार्क फॉर द रिव्ह्यू विल बी इव्हॅल्युएटेड. ठीक आहे, जे मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवलेले असतात, सिलेक्ट करून ते रिव्ह्यूसाठी असतात. आता बघा, मी पर्टिक्युलरली आता इलेक्ट्रिकल ॲस्पिरंटसाठी सुद्धा सांगतोय, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल अँड मेडिकल ऑफिसर हा एक्झाम पॅटर्न आहे. नंतर हा आपले तुला एक्सप्लेन करेल मी. असिस्टंट कमिशनरसाठी परत आपल्याकडे हा एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. ठीक आहे, असिस्टंट लॉ ऑफिसरसाठी हा एक्झाम पॅटर्न आहे. ठीक आहे, त्यानंतर म्युन्सिपल डेप्युटी सेक्रेटरीसाठी सुद्धा आपल्याकडे हा एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. आता मी प्युअरली तुम्हाला इलेक्ट्रिकलचा समजून सांगतोय, बाकी ॲस्पिरंट्सनी त्यांच्या रिस्पेक्टिव्हली तो बघून घ्यावा. ओके, तर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी आपल्याकडे मराठीमध्ये बघा, पहिले ग्रुप आहे, म्हणजे हा एका ग्रुपमध्ये 30 मिनिट्स हा टाईम दिले आहेत. तर पहिला ग्रुप सगळ्यात पहिले पेपर सुरू होता, तुम्हाला पहिले मराठीचे प्रश्न दिसतील 5, इंग्लिशचे प्रश्न राहील 3, GKचा प्रश्न राहील 1, रिझनिंगचा 1 राहील, आणि 15 आपल्याकडे टेक्निकलचे क्वेश्चन राहील. एवढेच तुम्हाला पहिल्या 30 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायला मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे 25 क्वेश्चन इन 30 मिनिट्स. ठीक आहे, याच 30 मिनिटामध्ये समजा इथे टायमर सुरू झाला 0 ते 30 मिनिटापर्यंत. ठीक आहे, तर तुम्ही एवढ्याच 25 प्रश्नांनाच सोडू शकाल. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही या ग्रुप बीला ॲक्सेस नाही करू शकत, ग्रुप सीला आणि ग्रुप डीला ॲक्सेस करू शकणार नाही. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही अटेम्प्ट करू शकता, रिव्ह्यू करू शकता, मॉडिफाय करू शकता. एकदा हे 30 मिनिटं इथने पहिले संपले. ठीक आहे, म्हणजे 25 प्रश्नापैकी जेवढे तुम्ही अटेम्प्ट केले आणि त्याला सेव्ह करून ठेवलं, तर त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट टाईम सुरू होईल. ठीक आहे, 31 मिनिट्सपासून. ठीक आहे, तर तेव्हा हा ग्रुप ए पूर्ण लॉक होईल, याच्यानंतर कुठलंही मॉडिफिकेशन होणार नाही. त्यानंतर आपल्याकडे ग्रुप बी हा आपल्याकडे एक ऑप्शन राहील. ठीक आहे, ग्रुप बी कडचे आपल्याकडे नवीन प्रश्न येईल. त्याच्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला 2 प्रश्न दिसतील, इंग्लिशमध्ये 1, GKमध्ये 2 आणि रिझनिंगमध्ये 5 प्रश्न दिसतील, आणि ॲज वेल एज टेक्निकलमध्ये 15 प्रश्न. ठीक आहे, टेक्निकलमध्ये 15x4. ठीक आहे, हे आपल्याकडे 60 क्वेश्चन तसेच दिलेले आहे. ठीक आहे, तसेच आपल्याकडे 10 क्वेश्चन मराठीचे होतात, आहे बघा, 5, 2, 2, 1, 10. ठीक आहे, 3, 1, 4 आणि 5 आणि 10. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकी 10 क्वेश्चन आपल्याकडे होतात आहे, जे एक्झाम पॅटर्नने बदलेले आहे, फक्त ग्रुप टायमर यामध्ये इंट्रोड्यूस झालेले आहे. नंतर आपल्याकडे 31 to 60 मिनिट्समध्ये काय राहील, फक्त ग्रुप बी ओपन होईल. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिलेले 25 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकाल. सेम आपल्याकडे ग्रुप सी ओपन होईल, हे 25-30 मिनिटं संपल्यानंतर परत हा ओपन करता येणार नाही. अशा प्रकारे असतो ग्रुप टायमर. एकदा एका सेक्शनमध्ये अलॉट केलेले वेळेमध्ये आलेले जे प्रश्न असतात तेवढ्याच त्या कालावधीमध्ये तुम्हाला सोडवायचे असतात. हा आहे एक्झामिनेशन पॅटर्न. या संदर्भाची मी टेस्ट सिरीज आज किंवा उद्यामध्ये आपल्या ॲप्लिकेशनला लॉन्च करून देईल, ती सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करा, कारण की यांनी बराच फायदा झालेला आहे MMRDच्या परीक्षेसाठी. क्लिअर झाला? तर या संदर्भाची जी एक्झामिनेशन डेट आहे, तर JEEसाठी ॲस्पिरंट्स आहेत त्यांनी 22 जुलैपर्यंत डेट कन्सिडर करू शकता. आजची 2 तारीख होऊन गेलेली आहे, म्हणजे एक्झॅक्ट आपल्याकडे 19 ते 20 दिवस आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, यासाठीचा क्रॅश कोर्ससुद्धा मी आपल्याकडे ऑलरेडी लॉन्च केला होता, नॉन टेक्निकलसाठी जो आपल्याकडे कॉमन आहे, आणि ह्यानंतर सुद्धा आपल्याकडे जो टेक्निकलचा होता आपल्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQसाठी. ठीक आहे, यासाठी सुद्धा 6 मंथची व्हॅलिडिटी होती. हा सुद्धा आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला. ठीक आहे, तर हे दोन्ही तुम्ही ॲक्सेस करू शकता. आता याच्या संदर्भाचा जो सिलेबस असतो इलेक्ट्रिकलचा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. त्याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, नेटवर्क्स, पॉवर सिस्टीम, मशीन्स, मटेरियल झालं. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल मेजरमेंट, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ड्राईव्ह, EMFT, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड झालं. ह्याचेसुद्धा नवीन सेशन आपण अपलोड केलेले आहेत. युटिलायझेशन आहे, इलेक्ट्रिकल एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड इलेक्ट्रॉनिक्स, हे सगळे 11 टॉपिक्सचा सॉर्टेड सिलेबस आहे. हा ऑलरेडी मी तयार करून बऱ्याच विद्यार्थ्यांना दिलेला आहे. जर तुम्हाला नसेल मिळालं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, किंवा त्याऐवजी डायरेक्टली या नंबरवरती व्हॉट्सॲप करा, यामध्ये मेन्शन करा NMMC इलेक्ट्रिकल सिलेबस PDF म्हणून. ठीक आहे, मी तुम्हाला ही प्रोव्हाइड करून देईल, ज्यामध्ये तुम्हाला रेफरन्स घेता येईल की कुठले महत्त्वाचे की पॉईंट्स हे तुम्हाला रिवाईज करायचे बिफोर युअर एक्झामिनेशन. ठीक आहे, आणि संदर्भात दिलेली कुठलीही अजून क्वेरी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्सच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सॲपच्या थ्रू आमच्याशी कम्युनिकेट करून विचारू शकता. कॅपिटूच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, कारण की ते इंग्लिशचे सुद्धा आपल्याकडे डेली वोकॅब देत असतो. ठीक आहे, कॉन्ट्स आणि रिजनिंगचे सुद्धा प्रिव्हियसली फार असे अपलोड केलेले आपल्याकडे डेली पोस्ट आहे, त्याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. आणि ॲपला सुद्धा आपण मराठीचे कॉन्ट्स आणि रिजनिंगचे सुद्धा प्रॅक्टिस क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही अटेम्प्ट करा. या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा, आपला टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. ठीक आहे,
आणि कॅपिटोट्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. रिसेंट सेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा आणि कुठलीही अपडेट असेल तर ती तुम्हाला लवकरात लवकर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाईमली अपडेट जे ही पाहायला मिळेल. सो आय विश यू ऑल द बेस्ट एव्हरीवन. सर्व विद्यार्थ्यांनी याची दखल घ्यायची आणि या अपडेटला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.